भुवनेश्वरी मातेचं मंदिर प्राचीन आहे. महाराज यायच्या अगोदर पहिल्यांदा महाराज आले त्यावेळी भुवनेश्वरी मातेच्या सानिध्यात तिथं जागा एक बघा, तिथं होतं वास्तव्य. आणि तिथनं महाराज पलीकडच्या तीरावर गेला, आता जे मुख्य ठिकाण आहे. आणि तिथं गेल्यानंतर भुवनेश्वरीची मातेच्या सानिध्यात एक ज्ञानी पंडित तयार करणारा कोल्हापूर जिल्ह्यात ब्राह्मण होता. आणि त्याचा पुत्र मतिमंद जन्माला आला. आई वडील मेल्यानंतर त्या मुलाचा त्रास आजीला व्हायला लागला. सगळे गाव नावं ठेवायला लागली, तू दगड जन्माला आलाय, जा जीव दे जा. आणि ते रुसून मुलगा भुवनेश्वरी मातेच्या सानिध्यात आला. आणि तिथं आल्यानंतर त्याला ईश्वर इच्छेनं प्रेरणा झाली की देवीने काहीतरी ज्ञान द्यावं आणि मला मोकळं करावं. मी 3 दिवस उपास करतो. त्यानं देवीला प्रार्थना केली, 3 दिवस उपास केलं, पण देवी काय प्रसन्न झाली, वैतागले ते पोरग. आता गावाचं नाव ठेवलं आणि देवी प्रसन्न होईना म्हटल्यानंतर स्वतःची जीभ कापली आणि देवीच्या चरणावर वाहिलेले आहे. 17वा अध्याय वाचलाय तिने, हात वर करा, आहे का नाही? 17वा अध्याय बघा. मग मात्र देवीचं हृदय पाजळलं गेलं आणि ती बेशुद्ध पडल्यावर त्याला दृष्टांत देऊन सांगितलं, तू इथं थांबू नकोस म्हणले, पलीकडच्या तीरावर प्रत्यक्ष परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे कोण होतं? प्रत्यक्ष आपलं नरसिंह सरस्वती स्वामी महाराज होते. जा म्हणजे तुझे मनोवांछा ते पूर्ण करते. आणि तिथनं तो पलगा पलीकडच्या तीरावर गेला. त्यावेळी कोयना धरण नव्हतं, पाण्याचा स्तोत्र कमी असेल, लगेच गेला तर बघतोय तर महाराज होते. दंडवत नमस्कार गाठलं, बोलायला जीभ नाही. महाराजांना सांगायला लागत नाही, देवदेवता काय पाठवते ती लगेच माहिती होतं. त्याला उठवलं आणि डोक्यावर वरदास ठेवल्या तुटलेली जीभ तर पूर्वत केली ती केलीच. अधिक वडिलापेक्षा ज्ञानी पंडित करून सोडलेलं औदुंबरचं ठिकाण आहे. तिथे गेलं तर काय मागायचं? देवा ज्ञान द्या, शारीरिक व्याधीतनं मुक्त करा, ही मागणारं ठिकाण आहे. ती आपण जातोय काय नुसतं शेल्फी, नदी काठाला जायचं, पाणी इकडं तिकडं हाऊस मजा करायची जायचं. मुख्य काय आहे ह्याचं जरा लक्ष देत जावा. देवाला गेलं तर काय तिथला इतिहासही जाणून घ्या. कुठल्याही देवाला इतिहासाशिवाय मंदिर बनत नसतं, ह्या गोष्टीचा अभ्यास करा. 4च महिने चातुर्मासाच्या काळात भगवंत थांबलं होतं, त्यामुळे ते पवित्र झालेलं आपलं औदुंबपूर आहे. आणि तिथनं महाराज निघाले, ते वाडीला गेले.